हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर इकडे पाहू शकता माझी मम्मी डाळ बटाट्याची आमटी बनवत आहे, तर तुम्हाला मी आता दाखवते. तर फ्रेंड्स, हे बघा, मी आता बटाटा आणि डाळीची आमटी बनवत आहे. तर त्यासाठी लागणारं काय काय मी सामान घेतलेलं आहे बघा. हा मी बटाटा साल काढून स्वच्छ असा धुवून कापून वगैरे घेतलेला आहे. टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे. तूर डाळ आहे, मूग डाळ आहे आणि आपला लाल मसाला, वाला घाटी लाल मसाला आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता कसं बनवायचं. तर इथे मी कांदा आता थोडासा भाजून घेते. कांदा टाकलेला आहे पातेल्यामध्ये आणि मी कांदा आता हा थोडासा भाजून घेते. आणि आपण शेंगदाण्याचं कूट पण वापरणार आहे. तर मी ही शेंगदाणे भाजून कूट बारीक वाटून असं मी करून ठेवते. ते आपण कूट वापरून बटाट्याची आमटी बनवायची आहे. तर इथे बघा, कांदा असा भाजलेला आहे. थोडासा भाजून घ्यायचा कांदा. नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते. तेल थोडं जास्त वापरायचं, आमटीला छान चव येते. आणि कांदा अजून थोडासा भाजून घ्यायचा तेलामध्ये. कांदा बघा भाजलेला आहे चांगला आता. तर त्याच्यामध्ये मी आता टोमॅटो घालून घेते. टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं. जरा टोमॅटो शिजलं पाहिजे. इथे मी झाकण ठेवून टोमॅटो शिजण्यासाठी मी ठेवलेला आहे. इथे 2 मिनटं झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घ्यायचा. आता इथे बघू शकता, टोमॅटो आपला मस्त शिजलेला आहे. हे बघा, मस्त मऊ असा झालेला आहे टोमॅटो. त्यामध्ये आता आपण मसाला घालून घेऊया. तुम्ही कितपत तिखट खाता त्याच्यानुसार इथे मसाला ॲड करायचा. तर इथे मी आमच्या चवीनुसार इथे मी आमचा 1.5 चमचा मसाला ॲड केलेला आहे. मस्त असं मसाला भाजून घ्यायचा. बघा कसा कलर आलेला आहे. घाटी मसाला आहे हा. तो झणझणीत आणि कलरफुल मसाला. बघा कसा कलर आलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकून घेऊया. बटाटा थोडासा घालून घ्यायचा. आता आपण ह्याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, दोन्ही डाळी ॲड करायच्या. आणि आता आपण कोथिंबीर घालून घेऊया ह्याच्यामध्ये. बघा कसा कलर आलेला आहे. मस्त आमटी एकदम छान लागते आणि चव भरपूर येते या बटाट्याच्या आमटीला. कोथिंबीर घातलेली आहे. आता असं एकत्र करून घेऊया कोथिंबीर. बटाट्याची चव छान उतरते. डाळी आणि बटाट्याची चव मस्त अशी छान उतरते आमटीमध्ये. आणि आमटी शिजत आली की नंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. तर इथे मी आता 1 तांब्या पाण्याचा घेतलेला आहे. तर मी 1 तांब्या याच्यामध्ये पाणी ओतून मस्त. बघा कसा कलर आलेला आहे आमटीला. आणि आपली आमटी कशी दिसत आहे बघा, मस्त अशी. आता छान मंद आचेवरती शिजवून द्यायची. आणि शिजत आली आमटी, बटाटा शिजत आला, डाळी वगैरे पूर्ण शिजत आल्या की त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. मस्त. आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. आपण आपल्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं.
मीठ टाकलेलं आहे. आता छान असं मंद आचेवर शिजून द्यायचं आणि नंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकते ह्याच्यामध्ये. ही आपली मस्त अशी शिजत आलेली आहे. आता मी याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे कूट ॲड करते आणि एक 5 ते 7 मिनटं अशी छान अशी उकळी येऊन देते. कूट घातल्यानंतर कलर बघा किती मस्त आलेला आहे. बघा कशी झणझणीत झालेली आहे बघा. बटाटा आणि डाळीची आमटी खूप सोपी करायला आहे. जास्त सामान पण लागत नाही. घरच्या घरी सामान आहे त्याच्यामध्ये होऊन जाते आणि चवीला पण खूप छान लागते. मस्त लागते ही आमटी. एकदा सर्वांनी ट्राय करून बघा. आता मी 5 ते 7 मिनटं अशी जरा थोडीशी उकळी येऊन देते. मस्त अशी आपली आमटी तयार झालेली आहे. कशी दाटसर झालेली आहे. मस्त कलर पण किती छान आलेला आहे बघा. खूप छान लागते चवीला. एकदा सर्वांनी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असे नवनवीन रेसिपी बघण्यासाठी, साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि एकदा ही डाळ बटाट्याची आमटी नक्की बनवून बघा. चला तर मग बाय बाय.